आज आपण बिना मशीन अगदी मशीनमध्ये जसे बनतात तसेच घरच्या घरी खुसखुशीत मेथी खाकरे तयार केलेले आहेत. पण मार्केटमध्ये जे खाकरे मिळतात ना त्यामध्ये बरंच मैदा आणि पाम ऑइलचा वापर केला असतो ज्यामुळे ते खुसखुशीत लागतात. पण आपण हे जे खाकरे तयार केले आहेत त्यामध्ये जरा सुद्धा मैदा किंवा एकही थेंब तेलाचा न वापरता सुद्धा इतके मस्त खुसखुशीत असे महिनाभर टिकणारे हे मेथीचे खाकरे घरच्या घरी कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण एक मिक्सरचा भांडं घेणार आहोत आणि त्यामध्ये मूठभर ही स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली ही मेथीची पानं घेतलेली आहेत. त्याचबरोबर यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मी 2 तिखटाच्या आणि 1 कमी तिखटाच्या अशा 3 मिरच्यांचा वापर इथे केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अगदी पाव इंच म्हणजे अगदी कमीत कमी प्रमाणामध्ये आल्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर यामध्ये देठासहित मूठभर अशी कोथिंबीर घालायची. याचा स्वाद या खाकऱ्यामध्ये खूप छान लागतो. आता अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. गरज वाटली तरच पाणी घालायचं आणि बारीक हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये 1 कप घट्ट भरून घेतलेलं हे गव्हाचे कणिक आहे. त्याबरोबर 1 टेबलस्पून इतकं डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचे, ज्याने खमंगपणा छान येतो. चवीपुरते मीठ घालायचे, तसेच चमचाभर जिरे खलबत्त्यामध्ये असे कुटून घालायचे. कच्चे जिरे घेतलेले आहेत, भाजले नाहीत. त्यानंतर 1 मोठा चमचा इतके मी पांढरे तीळ घातले आणि अर्धा चमचा इतका ओवा हातावर असा चोळून घालायचा, म्हणजे ओव्याचा स्वाद यामध्ये मस्त उतरतो. आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. आता खाकऱ्यांना खुसखुशीतपणा यावा याकरता मी हे वितळवलेलं साजूक तूप साधारण 1 टेबलस्पून इतकं वापरलेलं आहे. तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण मी जरा सुद्धा तेलाचा वापर इथे केलेला नाहीये. वितळवून घेतलेलं हे साजूक तूप या पिठाला सगळीकडे असं मस्त चोळून लावून घ्यायचं आहे. आता बघा, सगळीकडे तेल व्यवस्थित लागल्यामुळे आपले खाकरे खुसखुशीत तयार होतात. त्यानंतर आपण कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची आणि मेथी हे सगळं जे मिक्सरला फिरवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारण अगदी 2 टेबलस्पून इतकं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. खूप पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण आपल्याला घट्टसर कणिक भिजवायची आहे. जेवढं आपण व्यवस्थित घट्टसर कणिक भिजवू ना तेवढे आपले खाकरे छान आणि पटकन शेकले जातात आणि लवकर कुरकुरीत होतात. जर तुम्ही खूप सैलसर पीठ मळलं ना तर मात्र खाकरे मऊ किंवा वातट होतात. त्यामुळे अगदी पुरीला मळतो ना त्यापेक्षा सुद्धा घट्टसर आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे. बघा, मी जास्तीच्या पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये आणि शक्य होईल तेवढं घट्टसर आपल्याला हे कणिक भिजवून घेतलेलं आहे. आता हे आपण एक साधारण 5 ते 10 मिनिटासाठी असंच झाकून बाजूला ठेवून देऊया, की जेणेकरून पीठ चांगलं मुरेल. त्यानंतर लगेच खाकरे बनवायला घेणार आहोत. 5-10 मिनिटं जर तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच जरी खाकरे बनवायला घेतले तरीही चालतात, पण मी थोडा वेळ होता म्हणून बाजूला ठेवलं होतं. या पद्धतीने जेव्हा आपण खाकरे करतो ना मेथीचे, त्यावेळेस मेथीची पानं जर आपण चिरून घातली असती ना तर मग मात्र ते सगळं लाटण्याला चिकटतं. म्हणून या पद्धतीने असे मी मिक्सरला फिरवून हे पीठ तयार केल्यामुळे आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे पातळ खाकरे लाटता येतात. आता मी सगळ्या लाट्या सुद्धा करून घेतल्या आणि बाकीच्या लाट्या झाकून ठेवलेल्या आहेत. आता गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये ही लाटी घोळवून अगदी आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा पातळ आपल्याला हा खाकरा लाटून घ्यायचा आहे. बघा, मी बरंच घट्ट पीठ मळलेलं असल्यामुळे कडा तुम्हाला दिसत असतील की अगदी ह्या अशा तडकल्यासारख्या दिसतात. याचाच अर्थ काय की मी अतिशय घट्ट कणिक इथे भिजवली होती. असं जरी आपल्या कडा तडकल्या गेल्या ना तरी काहीच हरकत नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की मेथीची पानं आपण बारीक मिक्सरला फिरवून घातली त्याऐवजी जर बारीक चिरून घातली तर चालतील का, तर तसं करू नका, कारण मग आपल्याला हवा तेवढा पातळ खाकरा लाटता येत नाही. मेथीची पानं लाटण्याला किंवा पोळपाटाला लाटताना चिकटतात. आणि जर तुम्हाला अगदी पातळ असा खाकरा करायचा असेल तर मिक्सरला फिरवूनच घ्या. आणि आता ना मशीनमध्ये कसे एकसारखे गोल एका मापाचे खाकरे होतात ना, त्यासाठी मी ते एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याने आपल्याला हे असं जसं आपण पुरी कशी कट करून घेतो तसं हे कट करून घ्यायचंय. कडेचा जास्तीचा भाग होता तो मी सगळा काढून घेतलेला आहे आणि हा बघा असा इतका मस्त पातळ, म्हणजे अगदी तीळ सुद्धा आरपार दिसतात इतकं पातळ खाकरा मी लाटून घेतलेला आहे.
आता इथे तवा सुद्धा गरम करून घेतलेला आहे. अगदी गॅसची आच लहान ठेवलेली आहे आणि आपल्याला अर्धवटच कच्चे असेच खाकरे हे शेकून घ्यायचे आहेत. फार शेकवायचे नाहीयेत, लहान आच ठेवायची आणि उलटपालट करून फक्त एक एक बाजू 10-10 15-15 सेकंद आपल्याला शेकून घ्यायची आहे आणि हे असे कच्चेच ठेवायचे आहेत. बघा दोन्ही बाजू मी अजिबात डाग वगैरे आले नाहीयेत असे हे शेकवून घेतलेले आहेत. लगेच दुसरा खाकरा सुद्धा याच पद्धतीने अगदी कच्चा पक्का असा म्हणतो ना तसंच आपल्याला हे शेकवून घ्यायचं आहे. हे असं केलं ना की त्यामुळे काय होतं, खाकरा बनवण्यासाठी वेळ सुद्धा कमी लागतो आणि मुळात म्हणजे हे असे आधीच कच्चे जर आपण शेकवून ठेवले असतील ना तर थोड्या वेळाने जेव्हा आपण हे खाकरे कुरकुरीत करतो त्यावेळेस 1 मिनिटाच्या आतच आपला एक एक खाकरा बनवून तयार होतो. या पद्धतीने मी आता सगळे बाकीचे सुद्धा खाकरे तयार केलेले आहेत. आपण घेतलेल्या 1 कप या पिठाच्या प्रमाणात बरोबर 15 खाकरे तयार झाले आणि हा एक छोटूसा वरती खाकरा तयार झालेला आहे. असे हे तुम्ही खाकरे आधी सुरुवातीला सगळे बनवून ठेवू शकता. असे बनवले की मग नंतर आपल्याला हे सगळे एकत्रित शेकवायचे आहेत की जेणेकरून भराभर आपले खाकरे शेकले जातील. जर आपण आधी जर असे खाकरे शेकवून नसते घेतले ना तर मग शेकवण्यासाठी फार वेळ लागतो. बघा अतिशय पातळ असे हे खाकरे आपले तयार झालेले आहेत. आता हे खाकरे कसे शेकवायचे तर एखादं मोठं असं सुती कापडाची अशी पुरचुंडी घ्यायची आहे. त्याच्याने बघा मी अशा कडा दाबून दाबून शेकवतेय. मध्यभाग कधीही शेकवायचा नाही तर कडा अशा शेकवत राहायचा आहे. मध्यभागी ना बरोबर कुरकुरीतपणा येतो. फक्त कडा व्यवस्थित शेकल्या पाहिजेत कारण बऱ्याचदा कडाच आपल्या वातट राहतात आणि मग खाकऱ्याची ना सगळी जी मजा आहे तीच निघून जाते. मधला भाग तो कुरकुरीत होतो पण कडा होत नाही, म्हणून मी सांगितलं होतं की कडेने सुद्धा अगदी पातळ असा खाकरा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि मस्त असे अगदी लहान आचेवरती चांगलं दाबून दाबून शेकवून घ्यायचं आहे. सुरुवातीला अगदी कुरकुरीत वाटत नाही पण थंड झाला की तो अगदी कुरकुरीत होतो. त्यामुळे असे हलके डाग येईपर्यंत थोडासा कडकपणा येईपर्यंत मी शेकून घेतलं. आता दुसरा खाकरा सुद्धा याच पद्धतीने शेकवून घ्यायचा आहे. अगदी पूर्ण जर तुम्ही तव्यावरच कुरकुरीत करत राहाल ना तर वेळही जास्तीचा लागतो आणि त्याला खूप डाग येतात किंवा तो करपल्यासारखा होतो. म्हणून या पद्धतीने अगदी चांगलं दाबून दाबून आपण हे खाकरे असे कडेने शेकवून घेणार आहोत. अगदी सांगते ना 40 ते 50 सेकंदामध्येच आपला हा खाकरा बनवून तयार होतो. गॅस मात्र लहान ठेवायचा आहे. एकदा का तवा तापला की छान असे आपले हे खाकरे भराभर बनवून तयार होतात. बघा मस्त असे खाकरे बनवून तयार झालेले आहेत. सगळेच खाकरे मी असे या पद्धतीने तयार केले. बघा अगदी मार्केटमधून विकत आणलेले आहेत असेच आपले हे खाकरे दिसत आहेत. आणि एवढे 15 खाकरे बनवायला साधारण मला 20-25 मिनिटाचा कालावधी गेला कारण प्रत्येक खाकरा शेकण्यासाठी साधारण 1 मिनिटाचा वेळ लागतो आणि आधी आपण लाटून वगैरे घेतले त्यासाठीचा सगळा एकंदर वेळ आपला अर्धा तासाच्या आतच सगळे खाकरे तयार झालेले आहेत. बघा अगदी मस्त पातळ असे मार्केटमधून आणल्यासारखे आपले हे खाकरे बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला ही याची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. हे खाकरे महिनाभर सुद्धा अगदी आरामात टिकतात. बघा अगदी मस्त कुरकुरीत असे हे आपले खाकरे तयार झालेले आहेत. पूर्णतः थंड झाले की मगच आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचे आहेत. अगदी मार्केट सारखे हे छान असे हलकेसे तिखट असलेले खाकरे चवीला खूप छान लागतात कारण आपण यामध्ये आलं लसूण मिरची हे सगळं घातलेलं आहे. त्यामुळे नुसतेच हे खाकरे खायला सुद्धा छान लागतात. पण मी यावर थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे आणि थोडीशी माझ्याकडे सोलापुरी दाण्याची चटणी होती ती सुद्धा यावर घालून घेतलेली आहे. संध्याकाळच्या वेळी काहीतरी खावंसं वाटतं अशा वेळेस आपण मार्केटमधून आणलेले हे खाकरे तर खातोच पण ते त्यामध्ये बरंच मैदा आणि पाम ऑइलचा वापर केलेला असतो. त्यामुळे घरच्या घरी फक्त गव्हाच्या पिठापासून तयार केलेले या खाकऱ्यांची रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज एक छोटीशी कमेंट सुद्धा करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.